नमस्कार, रुचिरा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रुचिरा जरासा हटके या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण केळीची बर्फी तयार करूयात। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। या अगोदर या चॅनलमध्ये आपण केळीचा हलवा, पपईचा हलवा या सर्व रेसिपीज शेअर केलेल्या आहेत, तेव्हा त्या पण रेसिपीज तुम्ही संपूर्ण पाहून घ्या। आज आपण केळीची बर्फी तयार करूयात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। केळीची बर्फी तयार करण्यासाठी 3 पिकलेल्या केळी घेतलेल्या आहेत। केळीची वरची साल काढून घ्यायची आहे। केळी बारीक साईज मध्ये कट करून घ्यायची आहे, म्हणजे वाटायला एकदम सोपी जाईल। मिक्सरच्या भांड्यामध्ये केळी एकदम बारीक वाटून घ्यायची आहे। इथे आपण केळीची अशा प्रकारे पेस्ट तयार करून घेतलेली आहे। खूपच बारीक अशी केळी आपल्याला वाटून घ्यायची आहे। कमी गॅसच्या फ्लेमवर कढईमध्ये पाऊण वाटी तूप घालायचं आहे। ज्या वाटीने तूप घेतलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे। सर्व गव्हाचं पीठ तुपामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। गव्हाच्या पिठाने सर्व तूप शोषून घेतल्यानंतर पाव वाटी रवा घालायचा आहे। रवा मिश्रणामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे। तर पहा, मिश्रणाचा कलर हळूहळू बदलत आहे। कलर थोडासा बदलल्यानंतर यामध्ये बारीक वाटलेली केळी घालायची आहे। केळीची पेस्ट मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। यामुळे बर्फीला केळीचा फ्लेवर येईल। इथे आपण केळीची पेस्ट मिक्स करून घेतलेली आहे। 1 वाटी बारीक वाटलेली साखर घालायची आहे। इथे साखरेचं पीठ तयार करून घेतलेलं आहे। सर्व वाटलेली साखर मिश्रणामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे। इथे आपण केळीच्या बर्फीसाठी मिश्रण तयार करून घेतलेले आहे। यामध्ये 1 चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा फूड कलर घालायचा आहे। इथे आपण केशरी फूड कलर घातलेला आहे। सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। इथे केळीची बर्फी आपण तयार करून घेतलेली आहे। गॅस बंद करून घ्यायचा आहे। यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे। काजू व बदाम बारीक कट करून घालायचे आहेत। सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण केळीची बर्फी तयार करून घेतलेली आहे। केळीची बर्फी एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे। त्यासाठी डिशला तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे। तयार केलेले मिश्रण डिशमध्ये घालून प्लेन करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर हे मिश्रण चांगल्या प्रकारे सेट होईल। त्यानंतर याच्या आपल्याला वड्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर थोड्याच वेळानंतर हे मिश्रण चांगल्या प्रकारे थंड झालेलं आहे। याच्या आपण वड्या तयार करून घेऊयात। हव्या त्या आकाराच्या आणि हव्या त्या साईजमध्ये कट करून वड्या तयार करून घ्यायच्या आहेत। इथे मी चौकोनी वड्या तयार करून घेतलेल्या आहेत। तर खूपच मस्त अशी केळीची बर्फी आपण तयार करून घेतलेली आहे। गोड पदार्थांमध्ये खूपच रुचकर आणि अतिशय चविष्ट असा हा पदार्थ आहे, तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। धन्यवाद।